कल्लकरजाळ कुडल बंधाऱ्यावरून गणपती विसर्जन करताना अनिल कोळी हा तरुण वाहून गेला। बंधाऱ्याला संरक्षण पट्टी आणि लोखंडी रॉडची सोय नसल्याने घटना घडली। शोधकार्य सुरू। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला जोडणारा कल्लकरजाळ येथील 5व्या दिवशी गणपतीच्या विसर्जन निमित्ताने गणपती विसर्जन करण्यासाठी गेला असता बंधाऱ्यावरून तोल जाऊन अनिल रेवप्पा कोळी वय वर्ष 18 असून तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने पाण्याचा वेग जास्त असल्याने अनिल पुढे वाहून गेला असून अद्यापही त्याचा शोध लागला नाही। बंधाऱ्याला संरक्षक पट्टी आणि लोखंडी रॉडची सोय नसल्याने ही घटना घडली आहे। सध्या पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्या बंधाऱ्यावरून ये-जा करणे देखील धोकादायक असून त्यावरून मोटारसायकल चालवण्यासाठी सुद्धा धोकादायक असल्याने लोक जीव मुठीत धरून वाहन चालवत असतात। हत्तरसंग कुडल मार्गे या बंधाऱ्यावरून कल्लकरजाळ, धारसंग, शेगाव, आळगी येथे जाण्यासाठी नागरिक या बंधाऱ्यावरून जात असतात। बंधाऱ्यावरून देखील खड्डे पडलेले असून मोटारसायकल चालवताना देखील खड्ड्यामुळे तोल जाऊन अजून देखील दुर्घटना घडू शकतात। या अगोदर देखील एक महिला आणि 1-2 वर्षीय चिमुकलीचा याच बंधाऱ्यावरून पडून त्या दोघांचा जीव गेला असून अजून किती जणांचा जीव जाणार ही शासनाने लवकरात लवकर व दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील आमदारांनी पुढाकार घेऊन सदर बंधाऱ्याची दुरुस्ती करून लोकांना सोय करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सदर बंधारा वाहतुकीस धोकादायक असून बंधारा बांधल्यापासून त्या बंधाऱ्याला संरक्षक पट्टी आणि लोखंडी रॉडची सोय नसल्याने घटना घडली आहे। सदर घटना दुर्दैवी असून शासनाने याकडे लक्ष देऊन बंधाऱ्यावर संरक्षक लोखंडी पाईप बसवून द्यावी, त्यामुळे भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही। संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज, कल्लकरजाळ। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।